महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नांदेडला महापौर उपमहापौर भाजपचाच, महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत। नांदेड महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। कविता संतोष मुळे यांनी महापौर पदासाठी तर भारतीय जनता पक्षाकडून दीपक सिंह रावत यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। नांदेड महानगरपालिकेच्या एकूण 81 जागांपैकी 45 नगरसेवक भाजपने निवडून दिले आहेत, ज्यामुळे भाजपला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले आहे। अशा परिस्थितीत महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपकडे जाण्याची शक्यता जवळजवळ निश्चित आहे। असेही सांगितले जात आहे की नांदेड महानगरपालिकेत पहिल्यांदाच भाजप महापौर आणि उपमहापौर निवडेल, ज्याचे श्रेय माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण आणि इतर पक्षाच्या सहकाऱ्यांना दिले जात आहे। यावेळी प्रतिक्रिया देताना कविता मुळे आणि दीपक सिंह रावत म्हणाले की नांदेडच्या विकासासाठी स्पष्ट दृष्टिकोन ठेवून ते जनतेची सेवा करतील। सबसे पहले सभी नांदेड़ की जनता को मेरा जय श्री राम। आज हम नांदेड़ वागड़ा महानगर पालिका में भाजपा की एक हाथी सत्ता आई है, उसमें हमारे 45 नगर सेवक कॉर्पोरेट पार्षद चुन के आए हैं और ये सिर्फ हमारे नेता माननीय अशोक चौहान साहब, गोपचड़े साहब, हमारे महानगर अध्यक्ष अमर भाऊ राजूरकर और भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ते, सभी उनका मैं पहले सर्वप्रथम धन्यवाद करूंगा महापौर मैडम मेरी की ओर से, और ये साथ में नांदेड़ की जनता का भी धन्यवाद करूंगा कि जिस तरह आपने माननीय अशोक चौहान साहब के विश्वास रखते हुए पिछले 25-30 साल से कांग्रेस की खाती सत्ता थी, उसी विश्वास को आपने बरकरार रखते हुए चौहान साहब के नेतृत्व में हमें भारतीय जनता पार्टी का झंडा फडकाया। इसके लिए मैं आप सबका धन्यवाद व्यक्त करता हूँ। प्रथम मी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमचे लाडके नेते, नांदेड जिल्ह्याचे सर्वेसर्वा अशोकराव चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच आमचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, महसूल मंत्री बावनकुळे साहेब, आमचे लाडके नेते आमदार सर्व पदाधिकारी, तसेच अमरभाऊ राजूकर, डी पी सावंत साहेब, सर्वांचे मनापासून धन्यवाद देते, त्यांना आभार मानते की मला ह्याच्यासाठी त्यांनी एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते। कारण BJPनं आता जे जगातला सर्वात पक्ष म्हणून मोठा पक्ष म्हणून आलेला आहे आणि त्यामध्ये नांदेडमध्ये पहिल्यांदा ऐतिहासिक हा विजय BJPचा आणि नांदेडमधला हा ऐतिहासिक एक महापौर ठरणार आहे, तर खूप छान आनंद वाटतो। एवढी मोठी जबाबदारी दिली आणि 12 तारखेला निवड आहे, 10 तारखेला निवड आहे, निवडीनंतर आपण पुढचे विजन ठरवू। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण सदावर्ते, नांदेड।